नमस्कार. कधी कधी वाटतं ना की चांगली गोष्ट सगळ्यांना सांगितली की त्याला नजर लागते. आता हे खरं की खोटं माहीत नाही, पण काही घटना बघितल्या की यावर विश्वास ठेवावासा वाटतो. भारतीय क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या बाबतीत असंच काहीसं झालं. क्रिकेट स्टेडियममधल्या एका सुंदर प्रपोजलने ज्या नात्याची देशभर चर्चा सुरू झाली, ते नातं लग्नाच्या मुहूर्तापर्यंत पोहोचूनही तुटलं. नक्की काय घडलं असेल? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाबद्दल. तर मग या कहाणीच्या सुरुवातीपासून सुरुवात करूया. एक वेळ अशी होती जेव्हा सगळं काही अगदी परफेक्ट वाटत होतं. एक यशस्वी क्रिकेटर आणि एक प्रसिद्ध संगीतकार, त्यांची जोडी अनेकांसाठी एक कपल गोल्स होती. सगळी चर्चा सुरू झाली ती त्या एका क्षणापासून जेव्हा पलाशने स्मृतीला क्रिकेट स्टेडियममध्ये प्रपोज केलं. तो फोटो, तो व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की बघता बघता ते देशातील सर्वात चर्चित जोडप्यांपैकी एक बनले. 6 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 23 नोव्हेंबर ही तारीख ठरली. सांगलीत लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली. मेहंदी, संगीत, हळद या सगळ्या कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर येत होते आणि सगळीकडे एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं. पण म्हणतात ना, नशिबाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. ज्या दिवसाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते, त्याच दिवशी म्हणजे अगदी लग्नाच्या दिवशी सगळं चित्र पालटलं. आणि मग बघा गोष्टी किती पटापट बदलल्या. 23 नोव्हेंबरची सकाळ, लग्नाची फायनल तयारी सुरू आणि दुपारपर्यंत बातमी येते की स्मृतीच्या वडिलांना श्रीनिवास मानधना यांना हार्ट अटॅक आलाय. त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागलं. साहजिकच लग्न पुढे ढकलण्यात आलं. आणि हे कमी होतं की काय, संध्याकाळपर्यंत तर पलाशला सुद्धा स्ट्रेसमुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. म्हणजे विचार करा, एका दिवसात सगळंच बदलून गेलं. आणि यानंतर एक अशी गोष्ट घडली ज्याने लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. स्मृतीने आणि तिच्या टीममेट्सनी सोशल मीडियावरून लग्नाच्या कार्यक्रमाचे सगळे फोटो आणि व्हिडिओ डिलीट करून टाकले. इथून लोकांना कळायला लागलं की हे प्रकरण फक्त लग्न पुढे ढकलण्यापुरतं मर्यादित नाहीये. आता अधिकृतपणे काहीच कळत नव्हतं. आणि जिथे माहितीचा अभाव असतो तिथे सोशल मीडियावर काय होतं हे आपल्याला माहीतच आहे. अफवा आणि वेगवेगळ्या थिअरीजना अक्षरशः ऊत आला. नेमकं काय घडलंय यावर तर्कवितर्क सुरू झाले. म्हणजे बघा, 2 अगदी वेगवेगळ्या स्टोरीज समोर येत होत्या. एकीकडे ऑफिशियल कारण होतं स्मृतीच्या वडिलांची तब्येत, आणि दुसरीकडे सोशल मीडियावर आरोप होत होते की पलाशने चीटिंग केली आहे आणि स्मृतीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. आणि या सगळ्या चर्चांना आणखी हवा मिळाली ती काही व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉट्समुळे. असं म्हटलं गेलं की हे स्क्रीनशॉट्स पलाश आणि मेरिडी कोस्टा नावाच्या एका कोरिओग्राफरमधल्या व्हॉट्सॲप चॅटचे आहेत. आता ह्या कथित चॅट्समध्ये काय होतं तर त्यात मॅरियट हॉटेलमध्ये स्विमिंगला जाण्याबद्दल बोलणं होतं. हे ग्रुप चिल वाटावं म्हणून एका असिस्टंटला आणण्याचं प्लॅनिंग होतं. इतकंच नाही तर स्मृतीसोबतचं नातं हे लाँग डिस्टन्स आहे आणि ते फक्त 3 ते 5 महिन्यातून एकदाच भेटतात असंही त्यात म्हटल्याचा दावा होता. आणि हे संभाषण पहाटे 5 वाजता बीचवर भेटण्याच्या आमंत्रणाने संपतं. आता हे लक्षात घ्यायला हवं की हे सगळे कथित स्क्रीनशॉट्स होते. याची सत्यता कोणीही पडताळलेली नाहीये. आता एवढा सगळा गोंधळ झाल्यावर इतक्या चर्चांनंतर अखेर काही आठवड्यांनी स्मृती आणि पलाश दोघांनीही आपलं मौन सोडलं आणि सोशल मीडियावर आपापली बाजू मांडली. स्मृतीने अगदी स्पष्टपणे सांगितलं की लग्न रद्द झालं आहे आणि यापुढे माझं पूर्ण लक्ष फक्त माझ्या खेळावर राहील. तिने लोकांना दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंतीही केली. तर दुसरीकडे पलाशने या सगळ्या अफवांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल लिहिलं. तो म्हणाला की निराधार अफवांवर लोक इतक्या सहज विश्वास ठेवतात हे पाहणं खूप वेदनादायी आहे, आणि त्याने खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला. तर सांगायचा मुद्दा हाच की एका परिकथेप्रमाणे सुरू झालेली ही लव्ह स्टोरी लग्नापर्यंत पोहोचण्याआधीच संपली. दोघांनी आता वेगळं होऊन आपापल्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता या कथेच्या दोन्ही बाजू आपण ऐकल्या. ऑफिशियल कारण ऐकलं, सोशल मीडियावरचे आरोप पाहिले. या सगळ्यावर त्यांच्या वेगळं होण्याच्या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं? अशाच ट्रेंडिंग विषयांवर सोप्या भाषेत माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.